नमस्कार मंडळी, आज लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजेच्या तिथीमागची पौराणिक कथा काय आहे तर चला जाणून घेऊया. राक्षस कुळात जन्माला आलेल्या बळीराजाला दानाचा कैफ म्हणजेच नशा होता. तो उतरवण्यासाठी व त्याच्या बंदिवासात बंदिस्त असलेल्या सज्जनांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि अश्विन शुक्ल अमावस्येला बळीराजाकडे 3 पावलं जमीन मागितली. वामनाच्या 3 पावलांनी त्रैलोक्य वापून टाकले. बळीराजाची मालमत्ता दानात त्याच्या हातून निसटून गेली. त्याचा कैफ म्हणजे उन्मत्तपणा उतरला. तो पाताळात गेला. त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपली प्रिय पत्नी आणि अन्य देवतांची बळीराजाच्या बंदिवासातून सुटका केली. त्यावेळेस लक्ष्मी मातेचे सर्वांनी वाजत गाजत स्वागत केले व भगवान विष्णूंचे आभार मानले. तो सोहळा लक्ष्मीपूजन या नावाने साजरा होतो. आपल्या घरची स्त्री ही आपली लक्ष्मी आहे. आमच्या घरी नेहमी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्त्रीचे लक्ष्मी स्वरूपात पूजन केले जाते, कारण तीच आपल्या घरची खरी लक्ष्मी आहे. पण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नव्हे तर सदैव स्त्रीचा आदर सत्कार करा, कारण की तीच घरची खरी लक्ष्मी आहे. आपल्या आयुष्यात नवा आशेचे चैतन्याचे दीप लावावेत व अंधारावर मात करत प्रयत्नपूर्वक लक्ष्मी कृपा प्राप्त करावी, हाच संदेश या सणातून मिळतो. तुम्हा सर्वांना हॅप्पी दिवाळी.